प्रथमेश मॅन ऑफ द मॅच. स्वराज्य संघाचा प्रथमेश आपण या. चला दोन्ही संघासाठी महत्त्वाचा सामना या ठिकाणी पाहतोय. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेला संघ आई जीवदानी संघ. गोलंदाज गौतम गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. चला मी जोडी मैदानामध्ये दाखल झाले. एक मोठा निर्णय या ठिकाणी फलंदाजी करण्याचा. टॉस जिंकल्यानंतर आपण पाहतोय मोठी धावसंख्या उभारावी आणि ती डिफेंड करावी. आई जीवदानी जर हा सामना जिंकला आणि या चेंडूने काय घडते. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅटीच्या वरत्या फ्लोला चेंडू लागला आणि चेंडू गेला सीमारेषे पार. षटकारांशी गडी बाद. चला कुणाल येतो नवीन फलंदाज. या ठिकाणी मोठा हादरा बसलेला आहे. या ठिकाणी दोन्ही संघाचा क्रुशल मॅच आहे. हा दोन्ही संघासाठी महत्त्वाचा मॅच असणार आहे आणि सर्वात महत्त्वाचा मॅच म्हणजे आई जीवदानी संघासाठी. आई जीवदानी संघ हा सामना जिंकला तर निश्चितच 3 जणांमध्ये मॅच होईल. क्वालिफायसाठी 2 संघ क्वालिफाय भेटतील त्या 3 मॅच झाल्यानंतर. आणि त्यानंतर आपण पाहतोय जर हा सामना जयसाई विरार संघ जिंकला तर निश्चितच स्वराज्य संघ आणि जयसाई विरार संघ हे 2 संघ या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय होताना पाहायला मिळतील. नक्की दोघांकडून प्रयत्न केले जातील. रिव्हर्स अटेम्प्ट केले गेला आहे चेंडूला. निश्चितच एकच धाव घेतली झाली चेंडूवरती. एका धावनेची धावसंख्या फलकावरती 3. इकडे शेवटचा चेंडू असेल. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. एकच धाव. तर 4 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत आणि पहिलं षटक या ठिकाणी संपलं गेलेलं आहे. पहिलं षटक टाकत असताना चांगली गोलंदाजी गौतम याची. अवघ्या 4 धावांचं षटक आणि एक मोठा हादरा सुद्धा दिलेला आहे. दरम्यान कासम येतो गोलंदाजी मार्गवरती. हे शेवटचं दुसरं षटक टाकण्यासाठी निश्चित आपण पाहतोय समोर कुणाल आहे. गुडलक ही जोडी गुडलक नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. आतापर्यंत आई जीवदानी संघाचे धावा फक्त 4 आहेत. तर 4 आहेत. 4ला मोठा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी गुडलक यांच्याकडून केला जाईल. सोबतीला कुणाल आहे तर निश्चितच ते प्रयत्न केले जातील. परंतु गोलंदाज या ठिकाणी पाहिलं तर कासम देवानंद किनी उर्फ कासम हा गोलंदाजी मार्कवरती आहे. क्या बात आहे. टप्पा पडल्यानंतर कासमचे चेंडू आपण पाहतोय पहिल्या मॅच पासून आपण पाहत आलेलो आहे. कासमचे चेंडूने जास्त उसळी घेतलेली नाही मिळत आहे. त्या कारणे फलंदाजाला या ठिकाणी थोडासा नाकी न होते फलंदाजी करत असताना. आता मला ड्राईव्ह केलेला आहे. फैजान त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी चेंडू जातोय. अडवला जातो चेंडूला. एकच धाव घेतली जाईल. या एका धावेनेची धावा फलकावरती लगावल्या जातात म्हणजे 5. रिव्हर्स अटेम्प्ट केलेला आहे. फेकी येते. फेकीपर्यंत आपण पाहिलं तर विकेट किपर तोपर्यंत पोहोचलेला नाही. त्या कारणे आपण पाहतो 1 धाव कंप्लीट केली जाते. तर 6वी धाव फलकावरती लगावली जाते आणि 3 चेंडू जातापर्यंत खेळ संपलाय. 9 मध्ये 6 आलेले आहेत. निश्चितच जयसाई विरार संघ थोडासा या ठिकाणी चांगल्या स्थितीमध्ये आहे. ओहो फुल टॉस घ्यायच्या नादामध्ये चेंडू पर्यंत पोहोचले नाही. चेंडू थेट यष्टीवरती आदळला. त्रिफळाचीच्या रूपाने गडी गारद कुणाल बॅक टू डिपार्ट गॉन.
जोगित पाटील नवीन फलंदाज येतोय फलंदाजी मार्कवरती. क्या बात आहे. टप्पा पडल्यानंतर निश्चितच ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु चेंडू थोडासा लेट आला फळीवरती. त्या कारणे फक्त न फक्त एकच धाव घेतली जाते. धावा फलकावरती 7. लास्ट बॉल आहे या षटकातला. फुलटॉस चेंडू गॅप मध्ये ढकललाय कव्हरच्या दिशेला. येतोय चौकार गुड लकच्या बॅटतून. पहिला चौकार. 4 धावांनी वाढ. धावा फलकावरती 11. 2 षटक संपले. 2 गडीच्या मोबदल्यानंतर 11 धावा फलकावरती. जोगित गुडलक ही जोडी मैदानामध्ये आहे तर निश्चितच या धावांना कुठेतरी वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल जे गरजेचं आहे. निश्चितच भरपूर गरजेचे असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती येतो विवेक. स्ट्राईक एंडमध्ये जोगित. 11 धावा आहेत तर निश्चितच 11 पाहायला गेलं तर या 2 षटकामध्ये किमान 15 ते 20 धावा येणं गरजेचं असेल तर एक फायटिंग टोटल सेट केली जाऊ शकते. दरम्यान आपण पाहतोय फटका एक्झिट करण्याच्या नादामध्ये आपण पाहतोय शरीराचा वेध घेतोय चेंडू. लेग बायचा इशारा पंचांकडनं दिला जातोय. अवांतरने धावसंख्येमध्ये या ठिकाणी वाढ होते. 12 धावा फलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे आतापर्यंत पाहायला गेलं तर दोन्ही गोलंदाजांनी खूप सुरेख गोलंदाजी हाताळली. एक गडी गारात केला परंतु या ठिकाणी काय घडतंय चेंडू गॅप मध्ये ढकलला. 4 धावांसाठी चौकार येतोय गुडलकच्या बॅटतून. हा बॅक टू बॅक दुसरा चौकार असेल. मागच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती चौकार ठोकला त्यानंतर आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती आल्यानंतर चौकार ठोकतोय. 4 धावांनी वाढ. धावा फलकावरती 16 रन ऑन द बोर्ड आणि 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. आता मात्र गुडलक आपला बॅटचा फेस खोलतोय आणि लयाने फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो. आता मात्र नोचा इशारा पंचांकडनं झालेला आहे. फेकी थेट यष्टी वरती. काय घडलंय आता मात्र पाहावं लागेल. पंचांचं या ठिकाणी लक्ष थर्ड अंपायर वरती. आपल्या टेक्निकल टीमला या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. ह्या चेंडूवरती काय घडलंय. हा आउट आहे की नॉट आउट आहे हे पाहण्यासाठी तर नॉट आउट 1+1. नो +1 धावा धावसंख्येमध्ये ऍड तर 18 धावा फलकावरती. अजूनही आपण पाहायला गेलं 4 चेंडू बाकी आहेत या षटकातले. सरळ बॅटिंग मारला फटका. जोगितच्या बॅटिंग येतोय दमदार चौकार. चार धावांनी वाढ. धावा फलकावरती 22. 15 चेंडू 22 धावा फलकावरती लगावले गेले आहेत. पुन्हा एकदा विवेक समोर आहे. जोगित एक चौकार लगावलेला आहे. पुन्हा एकदा त्याच बदला चेंडू वेगवान टाकला होता परंतु या ठिकाणी विवेकी जोरात आलेली आहे परंतु जोगित आपल्या क्रीज मध्ये पोहोचतोय. एक धाव कंप्लीट करतोय. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. 23 रन ऑन द बोर्ड. 23 धावा. अजूनही 2 चेंडू या षटकातले बाकी आहेत. गुडलक स्ट्राईक एंड वरती असेल. कोलवटा पॅच चेंडू कव्हर दिशेला मारला फटका. चांगलं क्षेत्ररक्षण घडलं जाते. करण त्या ठिकाणी आहे. स्वतःला झोकून दिला त्या चेंडूवरती आणि डाय लावत हा चेंडू अडवला गेला. फुलटॉस चेंडू फैजानने अडवलाय. एका धाव घेतली झाली चेंडू होती आणि षटक हे संपलं गेलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 25 रन ऑन द बोर्ड. 25 धावा फलकावरती लगावल्या गेल्या ज्या ठिकाणी 2 गडी बॅक टू डिपार्ट गेलेले आहेत.
परंतु ही जोडी मैदानामध्ये आहे, चांगल्या फ्लो मध्ये फलंदाजी करते. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 14 धावा गोळा केलेल्या आहेत आणि हे शेवटचं षटक असेल. या शेवटच्या षटकामध्ये सुद्धा ही जोडी मनामध्ये विचार करेल की 12 ते 14 धावा जोडू आणि एक चांगली धावसंख्या टोटल सेट करून ठेवूया. तर फैजान येतोय गोलंदाजी मार्गवरती हे शेवटचं षटक हाताळण्यासाठी आणि धावा फलकावरती आहे 25 रन. 25 धावा फलकावरती आहेत तर निश्चितच अजून धावा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी असेल. आकुटप्या चेंडूवरती या ठिकाणी फाईन लेगच्या दिशेला पाठवून दिलेला आहे. सीमारेषे पार जातो चेंडू 4 धावांसाठी. चार धावांनी धावसंख्येमध्ये वाढ झाल्यानंतर धावा 29 धावा फलकावरती लगावल्या. पुन्हा एकदा जोगित स्ट्राईक वरती असेल. पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकलेला आहे. पुढच्या चेंडूंवरती पुन्हा एकदा स्ट्राईक, पुन्हा एकदा जागा बनवून ऑन साइडला ढकललाय चेंडूला आणि बॅक टू बॅक दुसरा चौकार जोगितच्या बॅटीतला. 4 धावांनी धावसंख्या अजून वाढलेली आहे. धावा फलकावरती पाहिलं तर 33. पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 11 धावा आल्या होत्या. पहिल्या मधल्या 4, त्यानंतर गडी गारद झाला होता आणि दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा गडी गारद झाला आणि 7 धावांचं षटक. परंतु त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये चार्ज केलं स्वतःला दोन्ही फलंदाजांनी आणि 14 धावा गोळा केल्या आणि आता मात्र तिसऱ्या षटकामध्ये बॅक टू बॅक 2 चौकार. कोलवटा चेंडू उसळला, बॅटिंग मारला फटका. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, प्रयत्नाला यश नाही. चेंडू जातोय सीमारेषे पार 4 धावांसाठी. बॅक टू बॅक तिसरा चौकार जोगित पाटीलच्या बॅटतून. जोगित पाटील ऑन फायर. $37 रन ऑन द बोर्ड. आता मात्र 3 चेंडू बाकी असतील. दबावामध्ये असेल निश्चितच फैजान, कारण बॅक टू बॅक 3 चौकार ठोकलेले आहेत त्याच्या पहिल्या 3 चेंडूवरती. दरम्यान पुढील चेंडू, चौथा चेंडू असेल हा. ओ हो, यहाँ पर गलती किया है और गलती से मिस्टेक और गेंद जाती हुई सीधे ग्राउंड के बाहर. बॅक टू बॅक 3 चौकार ठोकल्यानंतर गडी गारद झाला. परंतु त्या बॅक टू बॅक 3 चौकारानंतर एक चौकार अजून आलेल्या या षटकातला निखिलच्या बॅटतून. 4 धावांनी अजून वाढ. धावा 41 ऑन द बोर्ड. मोरगाव चॅलेंजर संघाकडनं जोगित पाटील यांच्यासाठी बॅक टू बॅक 3 चौकाराला $500 पारितोषिक आलेला आहे. डिक्लेअर झालेला आहे. पैसे पण आलेले आहेत. तर निश्चितच या इनिंग ब्रेक नंतर किंवा हा सामना संपल्यानंतर जोगित हे 500ची कडकडीत नोट घेऊन जायचे. फैजानचा शेवटचा चेंडू. मात्र या ठिकाणी थोडीशी फ्लाइट डिलिव्हरी होती आणि त्या चेंडूवरती आपण पाहिलं तर रनआउट होतोय. 41 वरती धावा थांबवल्या गेलेल्या. 42 धावांचा टार्गेट येऊन राहते जयसाई विरार संघासाठी. मोरेगाव चॅलेंजरचे चेतन पाटील यांच्याकडनं हे ₹500ची रक्कम या ठिकाणी आलेली आहे जोगित पाटीलच्या बॅक टू बॅक 3 चौकाराला. चलो 42 धावांचं टार्गेट आहे निश्चितच. चेतन पाटील यांच्याकडनं ₹500 रोख रक्कम सुद्धा आलेला आहे जोगित पाटील यांच्याकरता.
आणि सलामीर बॅटर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. करण आलेला आहे, त्यानंतर गौतम पाटील आलेला आहे, ज्याच्या खांद्यावरती मला मॅचची जर्सी दिसते. गोलंदाज पहिलं षटक हाताळण्यासाठी, कारण 42 धावांचं लक्ष आहे. चांगली सुरुवात अशी झाली होती की आई जीवदानी संघ 30 धावांपर्यंत पोहोचेल का असं वाटत होतं, परंतु जोगीची बॅटिंग, त्यानंतर गुडलकची बॅटिंग, त्या जोरावरती आपण पाहतो 41 पर्यंत पोहोचले. 42चं टार्गेट ठेवलेलं आहे. गोलंदाजचं नाव अजून आलेलं नाहीये. भावेश, थँक्यू सो मच. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला, परंतु त्या ठिकाणी चांगला क्षेत्ररक्षण. एका धाव भेटू शकेल. एका धावेने सुरुवात होते जयसाई विराट संघाची या 42 धावांच्या पाठलागाला. उलटा चेंडू, त्या चेंडूला ढकललेल्या गॅप मध्ये चौकार येतोय करणच्या बॅटीतून. मग कोलवर टप्प्या चेंडूला सरळ बॅटीने मारला फटका. जोगीत अडवलाय चेंडू, फेकी सुद्धा केलेली आहे. 3 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. 6 धावा फलकावरती. 1-4-1 असं हे विश्लेषण या षटकातलं आणि 42 धावांचा पाठलाग आहे. निश्चितच जयसाई विरार पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिला, आजच्या दिवसाच्या पहिल्या सामन्यामध्ये 40 धावा यशस्वी चेस केल्या होत्या. आता मात्र त्याहून 2 धावा शेवटच्या सामन्यामध्ये आहेत जास्त आणि चौथ्या चेंडूवरती येतोय अजून एक चौकार. 4 धावा आता मात्र येतोय तो गौतमच्या बॅटीतून. पहा खोलवर टप्प्यात चेंडू कशा पद्धतीने होता, त्याला सरळ बॅटने ड्राईव्ह केला आणि सरळ दिशा म्हणजे त्या ठिकाणी आपण पाहिलं तर सेफ झोन असतो आणि त्या ठिकाणी कोणताच क्षेत्ररक्षक नसतो आणि त्या दिशेला मारला हा फटका. 4 धावांचा, 4 धावांनी बाद, 10 धावा फलकावरती. आता मात्र ऑन साइडला बॅक टू बॅक दुसरा चौकार गौतमच्या बॅटीतून येतोय. 2 फिल्डरच्या गॅप मधून गौतमने मारला हा फटका. आफताब आणि जोगीतच्या मधून निघून जातोय 4 धावांसाठी. अजून एक चौकार आला निश्चित. 4 धावांनी बाद, धावा 1 for 14. 14 धावा फलकावरती. चांगली सुरुवात, फ्लाइंग सुरुवात म्हणावी लागेल जयसाई विरार संघाकडनं. तर मला थोडंसं मागे जाऊन वाट पाहिली चेंडूची आणि अखेर क्षणी मोडून टाकला त्या चेंडूला पॉइंटच्या दिशेला 1 धावेसाठी. पहिल्या क्रमांकाचं षटक या ठिकाणी संपलं गेलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनं धावा फलकावरती पाहिल्या तर 15 धावा फलकावरती आहेत आणि थोडंसं या ठिकाणी विचार करायला प्रवृत्त केलेला आहे आई जीवदानी संघाला की या धावा डिफेंड करायच्या तर कशा करायच्या. या दोघांना बॅक टू डिपार्ट पाठवावा लागेल. त्यासाठी कोणता गोलंदाज या दुसरं षटक टाकण्यासाठी बोलवावा की जेणेकरून हे दोन्ही फलंदाज त्यातला एक तरी बॅक टू डिपार्ट पाठवला जाईल. 2 win 42 धावा आहेत म्हणजे आता 18 चेंडूमध्ये अजून 27 धावांची गरज असेल. 18 चेंडू 27 धावा म्हणजे 9-9ची सरासरीने जयसाई विरार संघाला खेळायचं असेल आणि या डिफेंड करण्यासाठी आपण पाहिलं तर 27 धावा डिफेंड करायचे. 3 षटकं टाकून त्यात 27 नाही द्यायचे तर हा आई जीवदानी संघ हा सामना जिंकू शकेल. जोगीत पाटील गोलंदाजी मार्कवरती येतोय हे दुसरं षटक हाताळण्यासाठी. तर मात्र या ठिकाणी चांगला चेंडू, एकच धाव भेटू शकेल या चेंडूवरती. 16वी धाव फलकावरती लगावली जाते. सोळा धावा फलकावरती आहेत. अजूनही 26 धावांची गरज असेल ज्या ठिकाणी 17 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे.
करणच्या बॅटीतून येतोय निश्चितच बॅटीची कडा लागून थोडासा फिरता चेंडू होता तो अडवला गेला आणि अडवल्यानंतर फेक येईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली 17वी धाव फलकावरती लगावली गेली. मात्र ऑन साइडला फक्त दिशा दिली त्या चेंडूला एकच धाव घेतली जाईल. आता मात्र एकेरी धाव येत असताना आपण पाहतोय तर जसे जसे एकेरी धावा येतील तस तसे हा फलंदाजावरती दबाव क्रिएट केला जाऊ शकतो. क्या बात आहे सुरेख चेंडू हा चेंडू सुद्धा खूपच चांगला. हा गडी तरी या ठिकाणी बाद केले जात नाहीत परंतु धावसंख्या ज्या फ्लोने चाललेल्या त्या फ्लोला कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जोगी त्यांच्या मार्फत झालेला आहे. 4 धावा फक्त 4 चेंडू मध्ये आलेल्या आहेत. आपण पाहतोय कोलोटापाय चेंडू ड्राईव्ह केला आहे त्या चेंडूला अडवलाय गुडलकने एक धाव कंप्लीट दुसऱ्या करण्याचा प्रयत्न केला तर दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी कंप्लीट केली जाते. 2 धावांची धावा पुढे सरकत असताना पोहोचतात 21 रन 21 धावांवरती. शेवटचा चेंडू असेल या षटकातला धावा फलकावरती 21. तर मात्र गौतम स्ट्राइक एंड वरती असतील. कुशल मॅच निश्चितच आपण पाहतोय हा सामना जो संघ जिंकेल जर जयसाई विरार संघ जिंकला. ऑन साइडला आता मात्र चेंडू गॅप मध्ये निघून जातोय 4 धावांसाठी येतोय चौकार. गौतमच्या बॅटतून 4 धावांनी वाढ 2 षटकाच्या समाप्तीनंतर 25 रन फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत आणि येणारे चेंडू 12 असतील. 12 चेंडू मध्ये 17 धावांची गरज असेल. जयसाई विरार संघ हा सामना जिंकला तर स्वराज्य आणि जयसाई विरार हे 2 संघ क्वालिफाय होतील आणि जर आई जीवदानी संघाने कमबॅक करून हा सामना जिंकला तर 3 संघांमध्ये भिडंत होईल. 3 संघांमध्ये भिडंत होईल. एक संघ असेल स्वराज्य दुसरा संघ जयसाई विरार आणि तिसरा संघ हा आई जीवदानीचा संघ. परंतु काय घडेल या 2 षटकामध्ये आपल्याला निश्चितच कळणार आहे. जरा जास्त टीम मीटिंग नाही टायमर या ठिकाणी सेट केला गेलेला आहे त्याचा विचार करा टीम मीटिंग कमी घ्या. चला 2 षटकं बाकी आहेत. 2 षटकामध्ये 17 करायचे आहेत. निखिलला या ठिकाणी समजूत दिली जाते. निखिल अचूक टप्पे टाक. निखिल तुला 5-6 रन द्यायचे आहेत. निखिल या षटकामध्ये तू कमी धावा देशील तर पुढच्या षटकामध्ये थोडा फासला मोठा असेल तर या षटकामध्ये तू दबाव त्यांच्यावर क्रिएट कर आपल्यावर नको. तर निश्चितच निखिल येतोय गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राइक एंड वरती करण आहे. नॉन स्ट्राइक एंड वरती गौतम आहे. क्या बात आहे सुरेख चेंडू कट केला आहे चेंडूला. पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक एकच धाव घेतली जाईल. 1 रनने वाढ धावा 26 16 धावांची अजून गरज. 11 चेंडू बाकी आहेत. 11-16चे इक्वेशन. गौतम ऑन स्ट्राइक हलक्याने घेऊन काढलेला ऑन साइडला गुडलक त्या ठिकाणी आहे. एकच धाव घेतली जाईल. जोगीचं षटक ज्या पद्धतीने चाललं होतं पहिल्या 4 वरती 4च आल्या होत्या. आता मात्र पहिल्या 2 वरती 2च आलेले निखिलच्या आणि करण स्ट्राइक एंड वरती आहे. फुल टॉस चेंडू ड्राइव्ह केला एकावर दिसला चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव एकेरी धाव आली तर निश्चितच जीवदानी आई जीवदानीचा संघ मनामध्ये विचार हा एकच आली नशीब असा विचार मनामध्ये. आणि आता मात्र 3 चेंडू बाकी आहेत या षटकातले. 3 आलेले आहेत. 14 धावांची गरज असेल अजूनपर्यंत. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू त्या चेंडूवरती सुद्धा फक्त ना फक्त 1 धाव म्हणजेच एकेरी धाव आल्यानंतर धावा फलकावरती 29 रन. अजूनही 13 धावांची गरज आहे. चेंडूची संख्या पाहिली तर 8 चेंडू. कोलोटापाय चेंडू ड्राइव्ह केला आहे. चेंडू गॅप मधून निघून जातोय. 4 धावांसाठी येतोय चौकार करणच्या बॅटीतून. आता मात्र 4 धावांनी वाढ केल्यानंतर धावा 33 धावा फलकावरती
7 चेंडू 9 धावांची गरज असेल. कुठेतरी एक चौक्याची मॅच आहे. एक चौक्याची मॅच म्हणजे अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये ही भाषाच झालेली आहे. म्हणजे 6 मध्ये 9 ची गरज असताना आपण पाहिलं तर एक चौक्याची मॅच बोलली जाते. एक रन वर असली तर एक धावा वर झाल्या असं म्हटलं जाते. आता मात्र शेवटचं षटक असेल. शेवटच्या षटकामध्ये 8 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा या ठिकाणी टीम मीटिंग बोलावण्यात आलेली आहे की शेवटच्या षटकामध्ये या 8 धावा कोण रोखेल. सलामीर बॅटर मैदानामध्ये आहे तर निश्चितच दबावामध्ये फिल्डिंग करणारा संघ असणार. म्हणजे आई जीवदानी संघ या ठिकाणी दबावामध्ये असेल. पण दबावामधून बाहेर निघून या 8 धावा रोखायच्या आहेत. 8 धावा रोखण्याचा प्रयत्न करण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती रेडी होतोय मिस्टर आफताब. आफताब नुकताच घडलेल्या एकविरा प्रीमियर लीगच्या टुर्नामेंटमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता. चला टायमर या ठिकाणी संपत आलेला आहे. टाइम चला 6 मध्ये 8 करायचे आहेत. 6 मध्ये 8 डिफेंड करायचे आहेत आई जीवदानी संघाला. 2.5 मिनिटं बाकी आहेत. 2.5 मिनिटांमध्ये 6 चेंडू टाकायचे आहेत. पहिला चेंडू त्या चेंडूला फेकून दिलेला आहे. ऑन साइडला करंजा बॅटतून येतोय. जो चौकार हवा होता, ज्याची अपेक्षा होती, त्या अपेक्षेला या ठिकाणी साजेसं काम या ठिकाणी केलं गेलेलं आहे करण्यांच्या मार्फत. आणि जयसाई विरार संघ पहिला सामना खेळत असताना 40 धावा यशस्वी चेस केल्या होत्या. आता मात्र शेवटच्या सामन्यामध्ये 42 म्हणजे 2 धावा जास्त होत्या. त्या कुठेतरी चेस करण्याच्या मार्गावरतीच आहेत. कारण 5 चेंडू मध्ये आता मात्र 4 धावांची गरज असेल. 5 मध्ये 8 पाहिजे. पहिल्या चौकार आल्यानंतर आपण पाहतोय फासला आता मात्र एकदम कमी झालेला आहे. 5 चेंडू 4 धावांची गरज. आफताब पुन्हा एकदा आफताब समोर असेल. बॅट्समन करण हलक्या रीतीने घेऊन काढल्या चेंडूला. एक धाव कंप्लीट केली गेली. आता मात्र 4 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. 4-3 चा फासला आहे या ठिकाणी. 4-3 चा फासला असताना आता मात्र या ठिकाणी थोडंसं दुखापत विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. थोडंसं दुखापत या ठिकाणी, परंतु विकेट किपरला त्या ठिकाणी हलवलं गेलेलं आहे. हा आता टाइमर थोडा स्टॉप केला गेलेला आहे कारण दुखापत झाली, थोडा वेळ होतोय त्या कारणे. चला 4 चेंडू 3 धावांची गरज. गौतम स्ट्राईक आउट. अटॅकिंग फील्ड या ठिकाणी सजवली जाते, परंतु गौतम समोर अटॅकिंग फील्ड ही चालेल का यावरती सुद्धा लक्ष द्यावं लागेल. यावरती सुद्धा विचार करावा लागेल. चला गौतम पाटील ऑन स्ट्राईक. 4 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. आफताब या ठिकाणी फिल्डिंग मध्ये अफरातफरी करतोय, परंतु एक चेंडून तरी निर्धाव टाकता येईल का यावरती सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. परंतु हा चेंडू दबावामध्ये नक्की दबावामध्ये या ठिकाणी आफताब आहे, परंतु दबावातून बाहेर निघण्यासाठी एखाद चेंडू निर्धाव टाकणं गरजेचं असेल. आता मात्र या चेंडूला फ्लिक करण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतो चेंडू, जातो ऑन साइडला. विकेट किपरने त्या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला, फेकी केली. तोपर्यंत मला वाटतं एक धाव भेटली आहे आणि ती पण लेग बायची रन भेटल्यानंतर 3 चेंडू आणि 2 धावांचं इक्वेशन येऊन राहते. स्टंपर रेफर केला गेलेला आहे. हा चेंडू साइड आर्म टाकलेला आहे का त्यासाठी अंपायर तुम्हीच या.
चला 9 आहे तर निश्चितच एक धाव अजून धावसंख्येमध्ये ऍड होईल. आता मात्र 4 चेंडू आणि 1 धावांची गरज असेल. 4 चेंडू 1 धावेची गरज आणि जयसाई विरार जवळजवळ या सामन्यामध्ये विजय संपादन करण्याच्या मार्गावर उभा आहे. 4 बॉल 1. बॅटीची कडा अडवला चेंडू म्हणजे एका चेंडू आणखी चेंडूची वाट पाहावी लागणार ही धाव काढण्यासाठी. 3 चेंडू 1 धावांची गरज. जयसाई विरार संघाला हा सामना जिंकला तर निश्चित क्वालिफाय होईल आणि आजच्या दिवसातले सामने संपतील, कारण 2 संघ आजच्या दिवसातले या ठिकाणी क्वालिफाय होताना पाहायला मिळाले. स्वराज्य संघ आणि जयसाई विरार संघ. चला 3 चेंडू 1 धावांची गरज. पुन्हा एकदा अटॅकिंग फील्ड या ठिकाणी समोर दिसते. हलगर्जीने घेऊन काढला चेंडूला, खेळपट्टीला का चेंडू ठेवला आणि त्या चेंडूवरती 1 धाव कंप्लीट आणि जयसाई विरार संघ हा सामना जिंकलेला आहे आणि अंतिम 6 मध्ये दाखल झालेला आहे. जोगित पाटील या आपलं हे 500 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचं आहे. चेतन पाटील यांच्या मार्फत लावलं गेलं होतं. मोरेगाव चॅलेंजरचे चेतन पाटील यांच्याकडनं हे 500 रुपये लगावले गेले होते. तर भरत सर तुमच्या हस्ते द्यायचे ते 500 रुपयाची इनाम.